हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये बोलत असताना सायलीला जायचं असतं ते टेप रेकॉर्डर आणायला. तर अर्जुन म्हणतो की मी तुला सोडायला येतो बायको. सायली म्हणते की मी आता काय उत्तर देऊ, मनामध्ये म्हणते मला तर टेप रेकॉर्डर आणायला जायचं आहे. अर्जुन सायलीला म्हणतो बायको तुझे ते तन्वीचे फोटो होते ना ते मी पूर्ण आजीला देऊन टाकले. तर सायली म्हणते की कशाला दिले ते फोटो. तर अर्जुन म्हणतो अगं ते फोटोकडे लक्ष नको देऊ, आणि तिथे पण जाशील ना प्रतिमा आत्याकडे तरी तन्वीची गोष्ट काढू नको. ते आणि ते म्हणतात ना घरचे लोक की तन्वी तुझ्या पोटामध्येच आहे, तर ते पण मला आवडत नाही. त्या गोष्टीला काही लॉजिकच नाही. इकडे अस्मिता डॉक्युमेंट शोधते आणि जॉबला जाण्यासाठी अर्ज लिहिण्याची तयारी करते. इकडे सायली अर्जुनच्या मागोमाग निघते आणि टेप रेकॉर्डरच्या दुकानामध्ये जाते. टेप रेकॉर्डवाल्याला म्हणते की हे आता जर चाललं घरी गेल्यावर चालेल ना. तो म्हणतो हो चालेल, नक्कीच चालेल, तुमच्या समोरच चालू करून दिलं ना मी. पण एक कारमध्ये सायलीचा फोटो काढत राहते कोणीतरी अनोळखी व्यक्ती. आणि जेव्हा सायली निघते रविराजच्या घरी तेव्हा हा अनोळखी व्यक्ती तिचा कारने पाठलाग करीत असतो. इकडे अस्मिता जॉब शोधण्यासाठी जाते. विमलला म्हणते की स्मितची काळजी घे आणि त्याला सगळं जेवण बरोबर दे. तर विमल म्हणते की अस्मित, हो मी अस्मितची काळजी घेते, तुम्ही अस्मिताताई तुम्ही काळजी करू नका. तर अस्मिता म्हणते की अगं त्याचं नाव समित नाही, त्याचं नाव स्मित आहे. तर विमल म्हणते की आपण एक टोपण नाव ठेवू ना, गोलू चिंटू काहीतरी. कल्पना म्हणते की आपण गोलू म्हणूया, गोलू छान वाटतं नाव, मला पण म्हणायला आवडेल. तर ती म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणा, पण आता मी जाते. कल्पना म्हणते अस्मिताला इतक्या घाईघाईत कुठे चालली तू. अस्मिता म्हणते की मी जनरल चेकअपला चालले आणि जाऊ दे ना मला एकटीला, मला थोडा कॉन्फिडन्स आला पाहिजे, स्मितला वाढवायचं आहे ना मला एकटीला. असं बोलत अस्मिता निघून जाते. कल्पना म्हणते की मला काळजीच वाटते अस्मिताची, पण मला अस्मितापेक्षा जास्त काळजी मला अश्विनची वाटते. अश्विन लवकर स्वतःला सांभाळून घेत नाही. अस्मिता जशी हसत राहते तसा अश्विन हसू शकत नाही. अर्जुन बायको म्हणून घरी येतो. कल्पना म्हणते की बायको तुझी बायको तर गेली मगाशीच तुझ्या मागोमाग, असं कसं होऊ शकते म्हणतो अर्जुन, कारण मी म्हटलं होतं मी तिला सोडायला येते म्हणून. थांब मी आत्ता फोन करते सायलीला. तर सायली फोन उचलत नाही. मग अर्जुन प्रतिमा आत्याला फोन करतो. तर प्रतिमा आत्या म्हणते की नाही अजून सायली घरी आलेली नाही. अस्मिता पुष्कळ ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देते पण अस्मिताला जॉब लागत नाही आणि रस्त्याने तिला खूप ऊन लागतं. ती एका ऑटोला थांबवते. ऑटो 290 रुपये म्हणतात. तर अस्मिता ऑटो करत नाही आणि पैदलच घरी निघते. इकडे कल्पना आत्या अर्जुनच्या फोनवर बोलत असताना सायली तिथे येते. कल्पना म्हणते की अगं सायली आली. अर्जुनला सांगते सायली आली. अर्जुन म्हणतो की बायको मी तुला सांगितलं होतं ना सोडायला येतो, तू कशी एकटीच चालली गेली आणि कोणालाही न सांगता. ती म्हणते मी सांगितलं होतं आईला आणि मी थोडी देवळामध्ये बसले होते त्याच्यामुळे मला वेळ लागला आणि मला नाही वाटलं की मला तुम्ही इतके रागवाल म्हणून. मग अर्जुन कल्पना जेवण करत असताना अस्मिता येते. घाम लागलेला असतो तिला. अर्जुन म्हणतो अगं कुठे गेली होती आणि ही काय तुझी अवस्था. तर ती म्हणते की मी हॉस्पिटलला गेली होती, मी दुसऱ्या हॉस्पिटलला गेली होती ना, तर थोडं ऊन आहे असं म्हणून खोटं सांगते ती अर्जुनला. सायली प्रतिमा त्याला टेप रेकॉर्डर देते आणि तिथे मग दोघी जणी लावून बघतात शुभम करोती कल्याणम. जे लहान असताना तन्वी जे टेप केलेलं होतं ते लावून बघतात. आणि सायलीला असं वाटते की तो आवाज तर तिचाच आहे. तिला वाटतं मी लहान असताना माझा असाच आवाज आहे असं तिला वाटायला लागतं. कल्पना तर डोळे बंद करूनच ऐकत असते. सायली म्हणते की लावून देऊ का आत्या एकदा. तर प्रतिमा म्हणते की नाही सुमन वाट बघत आहे, चल आधी जेवायला. बस आज एवढंच. नक्की भेटू उद्या. बाय बाय. लाईक कमेंट शेअर नक्की करा.